कशाकडे पेल विकते रे परत पाय शॉट वाटतं तो. दिला सोड. त्याचा पाय असा पहिले एवढा माग पुढे होता असा. याचा पाय इथं एवढा शॉर्ट होता आणि त्याला मांडी घालून बसता येत नव्हतं, बरोबर आहे का? तर आता इथं आपण त्याची ट्रीटमेंट केली आहे. त्याचा पाय जे आहे त्याची टाच जी आहे ते लेवल मध्ये आलेली आहे. इथं जे मागे पुढे व्हायचं आणि त्याला चालायला फिरायला खूप त्रास व्हायचा. अशा पद्धतीने आता त्याचं हे बघा नॉर्मल सोडलं तरी त्याच्या दोन्ही टाचा आता बरोबर राहत आहे. ठीक आहे. ह्या मुलाची दुसऱ्यांदा आपण इथं सेटिंग केलेली आहे. आमच्या येतपुरी तालुक्यातून हे पेशंट आलेलं आहे आणि त्याच्या मुलाचे वडील सोबत आहे. तर काय त्रास होता पूर्वी दादा त्याला आहे ना एक साईड चालायला गॅप होता असं, चालता येत नव्हतं आणि पायामध्ये गॅप होता टाच आणि मांडी घालून बसायला मांडी घालून जेवायला बसता येत नव्हतं. त्याला मांडी घालून जेवण करायला किंवा मांडी घालून अभ्यास करायला त्याला बसता अजिबात येत नव्हतं. बरोबर आहे का देवेंद्र? त्याचं नाव देवेंद्र आहे. आता मी जास्त बोलत नाही पुढं. ठीक आहे ना? बरोबर आहे ना? तर मग चालू दाखवशील आता? चालू दाखव. चाल मस्त जोरात. आता त्याला चालता पण येते. बस इथं मांडी घालून बसतो का बघ. काल बरं मांडी अशी मांडी नव्हती जमत का त्याला? नाही, त्याला अशी मांडी घालायला अजिबात जमत नव्हतं. त्याचा इथं पेल्विक गर्डल मध्ये त्याचा प्रॉब्लेम होता आणि बटक्स मध्ये प्रॉब्लेम होता. हिप जॉईंटचा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण पुढं कुठं दुखायचं तू कुठं दुखायचं मला आल्यावर काय नको हे बघ त्याचं इथं दुखायचं इथं. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीने इथं या छोट्या वय कितवीला आहे तू? किती वर्षात झाला? चौथीला आहे तो. म्हणजे त्याचं वय आता जवळजवळ 10 वर्षाचा तो आहे. पण तब्येत तशी थोडीशी त्याची नाजूकच आहे. पण आता दुसऱ्यांदा त्याची आपण सेटिंग केली बरोबर ना? तर दुसऱ्यांदा सेटिंग केल्यावर त्याला एवढा बऱ्यापैकी फरक जाणवतोय. ठीक आहे. टाचेमध्ये कमीत कमी 2 इंचाचा गॅप ठेवून तो जमीन आणि पायामध्ये टाचेमध्ये 2 इंचाचा गॅप ठेवून तो चालायचा. बरोबर आहे ना? आता चालून दाखव रे. आता बऱ्यापैकी त्याची टाच टेकतीये.